मी एक मराठा समाजाचा आहे. मी नवी मुंबई पनवेलवरून आलेलो आहे. मनोज दादांचे जे आंदोलन आहे मराठ्यांना आरक्षण देणे हे अगदी 100% रास्त आहे आणि मराठ्यांना ओबीसीतनं आरक्षण पाहिजे असं मनोज दादांची जी मागणी आहे ती 100% आहे. का ओबीसीमध्ये कुणबी समाज पण आहे आणि कुणबी हाच मराठा आहे, मराठा हाच कुणबी आहे. पण माझं एक विशेष वाक्य आहे ते बघा, मी बोलतो ते आपल्याला पटण्यासाठी नाही विचार करावा. मला आदरणीय प्रवीणदादा गायकवाड, श्रीमंत कोकाटे, मी नाव घेऊन घेतोय. हे बोलतात मराठा ही जात नाही आहे की पंजाब, सिंध, गुजरात मराठा हे प्रदेशवाचक शब्द आहे, स्थळ आणि जागावाचक शब्द आहे मराठा. मग मराठा ही जात नाही तर मग आमच्या जन्म दाखल्यावर, शाळेच्या दाखल्यावर हिंदू मराठा असा का उल्लेख केला जातो? बरोबर ना? हा, मग मराठा ही जात नाही. मग एवढा वर्ष सरकार किंवा महानगरपालिका आम्हाला काय वेळात पाडतो का? मग मराठा ही जात नाही ना. मग माझा एक आहे, शिवाय मनोज दादा जरांगे किंवा आम्ही सर्व ओबीसीतलं आरक्षण लागतोय तर ओबीसीच्या नेत्यांना, ओबीसी समाजाला नाही, ओबीसीच्या नेत्यांना मूळ व्याज आणि पोटशूळ उठतं. तर माझं म्हणणं वैयक्तिक आहे. माझं म्हणणं हे आहे की मराठ्याला मराठा म्हणून आरक्षण द्या आणि जे कुणबी आहे, ओबीसीमध्ये कुणबी आहे त्यांना पण मराठामध्ये सामील करून द्या. मग मराठ्यांना जातीची सर्टिफिकेट घालायची गरज नाही, मराठ्यांना खाली घालायची सर्टिफिकेट आहे आणि भांडणं पण मिटलं. आणि हे कोर्टाचं काम नाही, हे कायदे विधिमंडळात पडलं जाते. 288 आमदारापैकी एकच फक्त पेशवा ब्राह्मण फडणवीस आमदार आहे. बाकी सर्व सत्तेत बसलेले नालायक इकडे बडव्या हे मराठा समाजाचे आमदार आहे. हे मराठा समाजाचे आमदार आहे. त्यांची मानसिकता नाही आहे, त्यांची मानसिकता नाही. मराठ्यांना आरक्षण मराठ्यामधून द्या, कारण ओबीसीला पोटशूळ उठतं. जर ओबीसीमध्ये जे हे आहे कुणबी आहे त्यांना मराठामध्ये सामील करून द्या. आणि मराठा हे शूद्र नाही, हे ओबीसी नाही. मग छत्रपती शाहू महाराजांना आंघोळ करताना वेदोक्त मंत्र बोललेले, पौराणिक मंत्र बोललेले, वेदोक्त नाही. छत्रपती शाहू महाराज हे राजे असून ब्राह्मणांनी त्यांना शूद्र घोषित केलं. शूद्राचा अर्थ ओबीसी, अदर बॅकवर्ड कास्ट. तर मला ते म्हणायचं आहे, मग तेव्हा ब्राह्मणांनी मराठ्यांना शूद्र घोषित केलं, म्हणजेच ओबीसी आहे, म्हणजेच कुणबी आहे. मग कुणबी आणि मराठा एकच आहे. जेव्हा छत्रपतींच्या वेळी युद्ध करताना जे मावळे होते ते त्यांना मराठा बोलले जातात. मराठा नाही, मराठा, मरणाला न भिनाला मागे नाटणारा मराठा. त्याचा अववर्ष मराठा झाला, महाराष्ट्र, महाराष्ट्र राष्ट्र. आणि नंतर पावसाळ्यामध्ये ते शेती करायला लागले म्हणून ते कुणबी झाले. कण म्हणजे माती आणि बी म्हणजे बी, मातीत बी पेरणारा तो कणबी, त्याचा अपभ्रंश कुणबी झालं. म्हणजे अख्ख्या भारतामध्ये शेती करणारा, भारत शेती प्रधान आहे, शेती करणारा कुणबीच आहे. नंतर आपापले व्यवसाय केले, चांभारांनी थोडे शिवले, शिंप्यानी शिंपी शिवले. मग ती जाती नाही, धंदा आहे, ते जात नाही. पण ब्राह्मणांनी या जाती बनवलेल्या आहे, ब्राह्मणांनी देव निर्माण केलेला आहे. त्या ब्राह्मणच हा विरोध करतोय मराठ्याला. आणि मराठ्यांना मराठ्यांचे जे खासदार आहे, आमदार आहे, 48 खासदार आणि 200 आमदार आहे, मराठ्यांचीच मानसिकता नाही मराठ्याला आरक्षण देणार. तेव्हा हे आरक्षण भेटल्याशिवाय राहणार नाही. सागर बंगल्यावर